मित्रांनो, तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगसाठी कधी तुम्ही स्टॉकही आयडेंटिफाय केला, पण स्टॉकमध्ये आपण एंट्री केव्हा करू शकतो आणि आपलं स्टॉप लॉस कुठे असणार हे कधी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे एक्झाम्पलसाठी मी रिलायन्सचा स्टॉक सिलेक्ट केलाय 5 मिनिटाची टाइम फ्रेम. आता सर्वात पहिले लक्ष ठेवायचंय, आपण इंट्राडे ट्रेडिंगसाठी कोणता स्टॉक सिलेक्ट करायला हवा. तर त्यामध्ये लिक्विडिटी म्हणजे काय, त्यामध्ये बायर आणि सेलर भरपूर प्रमाणात आहे. त्यानंतर त्यामध्ये मोमेंटम आहे मित्रांनो. मोमेंटम का बरं? कारण मोमेंटम नसला तर तुम्ही स्टॉक मध्ये काही पोझिशन बनवू शकतात का? तुम्ही बनवल्यानंतर स्टॉक साईडवेज होऊन गेला तर काही तुम्हाला उपयोग आहे का? तर नाही. आणि तो स्टॉक ट्रेंडिंग हवा. ह्या 3 गोष्टी कधी तुम्ही एखाद्या स्टॉक मध्ये पाहिल्या तर तो स्टॉक तुम्हाला इंट्राडे मध्ये चांगला पैसा अर्न करून देणार. आणि स्टॉकला कसं काय आयडेंटिफाय करायचं, तर आपल्याकडे ना स्टॉक सिलेक्शन साठी एक स्पेशल प्लेलिस्ट आहे. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये गेला तुम्हाला समजेल तिच्यात इंट्राडे स्विंग ट्रेडिंग चे स्टॉक कसं काय आयडेंटिफाय करायचे याचे वेगवेगळे प्रकार तिथे समजावून सांगितलेले आहे मित्रांनो. त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. पण आता एक पर्टिक्युलर स्टॉक कधी तुम्ही आयडेंटिफाय केला तर त्यामध्ये एंट्री करायचा एक क्रायटेरिया आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तो कसा, तो आपण आज पाहणार आहे. आता रिलायन्सचा स्टॉक का सिलेक्ट केला मित्रांनो? सर्वात पहिला क्रायटेरिया काय होती? लिक्विडिटी म्हणजे काय की त्यामध्ये जास्ती लोक इन्व्हॉल्व आहे. कारण तुम्हाला माहिती निफ्टी 50 मध्ये रिलायन्सचं सर्वात जास्ती वजन आहे. आणि रिलायन्सने कधी ठरवलं एका दिशेला जायचं तर निफ्टी 50ला तो एकटा एका दिशेला पूल करू शकतो, एवढी त्यामध्ये स्ट्रेंथ आहे. पण आता मला ते समजलंय, आता मला एंट्री करायची. तर मी तुम्हाला यामध्ये जेव्हा ट्रेंडमध्ये असतानाही कसं आयडेंटिफाय करू शकतो, साईडवेज मध्येही आपण एक स्कॅल्पिंगची मूव स्टॉक मधनं कसं काय आयडेंटिफाय करू शकतो ते सांगणार आहे. यामधलं तुम्ही ऑप्शनही घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. पण पहिले ऑप्शन घेण्यापेक्षा आहे ना, तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेड करा आणि थोडं महारत हासिल झाल्यानंतर ऑप्शन मध्ये पडा. कारण ऑप्शन मधनं पैसा कमवणं एवढं इझी नाही आहे मित्रांनो, हे सर्वात पहिले लक्षात घ्या. आता इथे 5 मिनिटाची टाइम फ्रेम दिसते आणि हा स्टॉक आता मला साईडवेज दिसतोय. आता हे मार्केट संपल्यानंतर मला समजलं की हा साईडवेज झालेला आहे. पण कधी मला यामध्ये एंट्री करायची तर तुम्हाला इथे व्हॉल्यूम ऍड करायचा. आता व्हॉल्यूम कसा ऍड करतात सर्वांना माहिती मित्रांनो. आणि व्हॉल्यूम बेस आपल्याकडे स्पेशल प्लेलिस्ट आहे, ती जाऊन तुम्ही नक्की पहा. त्यामध्ये व्हॉल्यूमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर केलेले आहे. तर यामध्ये आपल्याला काय पाहायचंय की पहिले 15 मिनिटं झाल्यानंतर, आता 5 मिनिटाच्या कॅन्डल आहे तर पहिली ही कॅन्डल, दुसरी आणि ही तिसरी, या 3 कॅन्डल झाल्यानंतर पुढच्या कोणत्या कॅन्डलला आपल्याला सर्वात जास्ती व्हॉल्यूम पाहायला मिळतोय. का असं आपण गृहीत धरणार आहे मित्रांनो? बिकॉज मार्केट जेव्हाही 9:15ला ओपन होतो मित्रांनो, तर यामध्ये बायर पण असतं आणि सेलर पण असतं. म्हणजे कोणी बाय केलेलं असतं, कोणी BTST घेऊन गेलेलं असतं, कोणी नवीन पोझिशन बनवत असतं, कोणी प्रॉफिट बुकिंग करत असतं. ही सर्व गर्दी ही 9:15च्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. मग हे 15 मिनिटं ना मार्केटमध्ये व्हॉल्यूम हा आपल्याला नेहमी जास्तीच पाहायला मिळतो. जसं की तुम्ही इथे पाहू शकता पहिल्या कॅन्डलला किती मोठा व्हॉल्यूम आहे. आता जेव्हाही पहिल्या कॅन्डलला मोठा व्हॉल्यूम येतं ते आपल्या काही कामाचं नाहीये. मग यानंतर आपल्याला काय पाहायचंय मित्रांनो? 9:15 झाल्यानंतर केव्हा व्हॉल्यूम वाढतोय. आता इथे आपल्याला डिक्रीज दिसतोय. ही जी ग्रीन कॅन्डल आहे तुम्ही पाहू शकता, हिचा व्हॉल्यूम हा इथे जास्ती झालेला आहे. मग आपल्याला फक्त त्या कॅन्डलला वरती मार्क करून घ्यायचंय की तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो, मी इथला हाय आणि लो इथे मार्क केलेला आहे. आता जेव्हाही कॅन्डलचं ब्रेकआउट होईल तर तेव्हा आपल्याला इथे एंट्री करायची. इथे ब्रेक केलं तुम्ही पाहू शकतात की आपल्याला मार्केट वर जाताना दिसतंय. डीप घेतला नो प्रॉब्लेम, आपला SL याच्या खाली तुम्हाला इथे ट्रेड पाहायला मिळतोय मित्रांनो. या प्रकारे इझी वेने आपण एक प्रॉफिटेबल ट्रेड घेऊ शकतो. आता आपण व्हॉल्यूमच का निवडला आहे जास्ती? कारण ह्या प्राइस पॉइंटला, म्हणजे आपण कधी रेंज पाहिली तर 29-22 ते 29-29 यामध्ये ना सर्वात जास्ती लोकांनी बाईंग किंवा सेलिंग केलेली आहे. यामध्ये पोझिशन बनल्या. मग ह्या प्राइस पॉइंटला जेव्हाही प्राइस परत येताना आपल्याला दिसेल ना, तेव्हा तिचं रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळणारच आहे. म्हणून आपल्याला हायर व्हॉल्यूम, आपल्याला असं पाहायचं नाहीये की हा तर व्हॉल्यूम मोठा आहे याच्यापेक्षा मोठा व्हॉल्यूम हवा, काहीच गरज नाहीये. आपल्याला 9:15 झाल्यानंतर कधी आपल्याला मोठा व्हॉल्यूम पाहायला मिळतो त्याला आपण मार्क करायचं. पहिला व्हॉल्यूम ही रेंज कधी तुम्ही काढून ठेवली तर तुम्हाला निश्चितच भारी ट्रेड या ठिकाणी पाहायला मिळेल. आता आपण प्रिव्हियस दिवसाला जाऊ परत की आपली स्ट्रॅटेजी काम करते का. तर तुम्ही इथे पाहू शकतात पहिल्या 3 कॅन्डल आपल्याला सोडून द्यायच्या की ज्या प्रकारे कधी तुम्ही पाहिलं तर इथे ही पहिली कॅन्डल आहे मित्रांनो, तुम्ही खाली पाहू शकतात. हिला आपण सोडलं, हिला सोडलं, हिला सोडलं, बरोबर आहे. पहिल्या 3 कॅन्डल सोडल्या. त्यानंतर कुठे आपल्याला जास्ती व्हॉल्यूम दिसतोय कधी तुम्ही इथे खाली पाहिलं तर त्यानंतर आपल्याला आहे ना ह्या कॅन्डलला व्हॉल्यूम जास्ती दिसतोय. तुम्ही खाली पाहू शकतात की ह्या कॅन्डलला सगळ्यात जास्ती व्हॉल्यूम दिसतोय. हिचा लो आणि हिच्या हायला मी इथे मार्क केलं. तर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता ब्रेक केलं, सस्टेननी केलं, वरती गेला, परत सस्टेननी केलं, खाली आलं,
सस्टेन नाही केलं, परत एक ट्रेड आपल्याला वरच्या साईडला पाहायला मिळाला आणि एंडिंगला मार्केट एक पर्टिक्युलर व्हॉल्यूमवरनं मी इथे एक रेंज काढली तर तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली त्या रेंजजवळ मार्केट रिॲक्शन देत आहे का, कारण तिथे मी ज्या प्रकारे सांगितलं की हायर व्हॉल्यूमवर ट्रेडिंग झालेली आहे. आणि विशेष म्हणजे साईडवेज मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवतोय, कधी आपल्याला ट्रेंडिंग मार्केट पाहायचं असेल तो पण आपण पाहणार आहे, पण साईडवेजमध्ये किती ब्युटिफुल काम करतं ते तुम्हाला मी सांगतोय. आता इथे 11 तारीख आहे, आपल्याला पहिल्या 3 कॅन्डल इथे सोडायचे आहे की आपण पाहू पहिली कॅन्डल कुठे आहे, या ठिकाणी ही 1 2 3. त्यानंतर हायर व्हॉल्यूम आपल्याला कुठे पाहायला मिळतोय मित्रांनो, की जो आहे ह्या ग्रीन कॅन्डलला. आणि आपण आता काय करू, या ग्रीन कॅन्डलचा हाय आणि याचा लोला इथे मार्क करून घेणार आहे. तुम्ही पहा की जसं याला ब्रेक केलं तर एक ट्रेड इथे पाहायला मिळाला, मार्केटने तिथे सपोर्ट घेतला, बाउन्स घेतला, एंडला ऑलमोस्ट तिथे ब्रेक करायचा प्रयत्न केला, परत मार्केट वरच्या साईडला चाललं गेलं. त्यामुळे आपल्याला इथे व्हॉल्यूमची लेवल काढून घ्यायची की जेणेकरून आपल्याला एक पर्टिक्युलर रेंज मिळते की आपण इथे बाय आणि सेल कधी करू शकतो आणि आपला स्टॉप लॉस आपण कशा प्रकारे लावू शकतो मित्रांनो. आता आपल्याला कधी ट्रेंडिंग दिवस पाहायचा असेल तर त्या दिवशी तर तुम्हाला जॅकपॉटच लागणार आहे. जसं की आता इथे ट्रेंडिंग दिसतंय तर तुम्ही इथे पाहू शकतात, पहिली कॅन्डल कोणती, ही कॅन्डल आहे सोडायची, दुसरी ही सोडायची आहे, तिसरी ही सोडायची. त्याच्यानंतर ही जी ग्रीन कॅन्डल आहे तुम्ही पाहू शकतात खाली व्हॉल्यूम आहे. तुम्हाला सांगायच्या मागचं लॉजिक काय मित्रांनो, की तुमचा यावर विश्वास व्हायला हवा म्हणून तुम्हाला घडी घडी सांगतो मी की खाली तुम्ही व्हॉल्यूम पाहू शकता, इथे मार्क केलेलं आहे. मार्केट हायर व्हॉल्यूमला किती वेळ ट्रेड केलं पहा, ब्रेक केलं, खाली आलं, परत त्याला ब्रेक केलं तर 1 वे रॅली तुम्हाला पाहायला मिळाली. स्टॉप लॉस तुम्ही पहा आणि टार्गेट पहा. साईडवेज मार्केट आहे तर काही वेळा स्टॉप लॉस हिट होते, स्टॉप लॉस हिट होता का, होताच मित्रांनो, ट्रेडिंग आहे होताच, पण स्टॉप लॉस कमी हिट व्हायला हवे आपले. आणि जेव्हा ही ट्रेड मिळेल तर तेव्हा आपल्याला एकदम छान ट्रेड इथे पाहायला मिळाला की 1 वे ट्रेड इथे पाहायला मिळाला. स्टॉप लॉस माझा लहान आहे आणि इथे ट्रेड मला किती मोठा पाहायला मिळाला. आता हे सिमिलर आहे, साईडवेज मार्केट आहे तर साधी सिंपल आपली स्ट्रॅटर्जी मित्रांनो, हायर व्हॉल्यूम आपल्याला आयडेंटिफाय करायचा, त्याला मार्क करायचंय, त्या रेंजच्या बाहेर जेव्हा ही मार्केट जातंय आपल्याला तिथे ट्रेड बनवायचा आहे, स्टॉप लॉस लावायचा आहे. हे तुम्ही बॅक टेस्ट करायचंय मित्रांनो आणि याची ॲक्युरेसी तुम्हाला आवडली तरच तुम्ही याला पुढे कंटिन्यू करायचं. आणि याचे काही तुम्हाला क्वेश्चन असले तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनललाही विचारू शकता किंवा इथे कमेंटमध्येही विचारू शकता. व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअरही करायचे आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.